नमस्कार, मी ओम धुळशेट्टी. आज आपण एका नवीन ॲपची माहिती पाहणार आहोत. व्हॉट्सअपवर येणारे मेसेज, फेसबुकवरील मेसेज आणि अनेक टेक्स्ट मेसेज सेव्ह ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त असं ॲप्लिकेशन, त्याचं नाव आहे कलर नोट. त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या प्ले स्टोअरवर जाऊया. आपल्या मोबाईलमध्ये हे मोफत उपलब्ध आहे. प्ले स्टोअरला क्लिक करा. प्ले स्टोअरला क्लिक केल्यानंतर सर्च बारमध्ये कलर नोट टाईप करा आणि सर्च करा. प्रथम आलेलं जे ॲप्लिकेशन आहे पिवळ्या कलरमध्ये नोट लिहिलेलं, ते ॲप्लिकेशन त्याला क्लिक करा. आता या ठिकाणी दोन नाव दिसत आहेत. पहिलं अनइन्स्टॉल आणि दुसरा ओपन. मी हे ॲप्लिकेशन यापूर्वीच डाउनलोड केलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी ओपन हे नाव दिसते. तुम्ही या ठिकाणी इन्स्टॉल हे नाव आलेलं असेल त्यावेळेस इन्स्टॉल करून घेऊ शकता. आता याचा आपण वापर पाहूया. त्याला आपण ओपन करूयात. इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करा. ओपन केल्यानंतर यामध्ये वेगवेगळे फीचर्स आहेत, ज्याद्वारे आपण आपले टेक्स्ट मेसेज या ठिकाणी सेव्ह ठेवू शकतो. या ॲप्लिकेशनच्या वर जे प्लसचं चिन्ह दिसतंय, त्या प्लस चिन्हामध्ये आपण आपले टेक्स्ट मेसेज सेव्ह ठेवू शकतो. तर टेक्स्टचे मेसेज सेव्ह ठेवण्यासाठी काय करायचं? सर्वप्रथम आपण एक मेसेज कॉपी करून घेऊयात. व्हॉट्सअपवर आलेले अनेक मेसेज जे की आपण सेव्ह करून ठेवू शकतो. व्हॉट्सअपला क्लिक करा. व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला जो मेसेज सेव्ह करून ठेवायचे त्या मेसेजला लॉंग प्रेस करा. तो मेसेज सिलेक्ट होईल. सिलेक्ट झाल्यानंतर वरच्या बारमध्ये जे पेजसारखं चित्र दिसते त्याला क्लिक करा. हा तुमचा मेसेज कॉपी झाला. आता इथून परत कलर नोट या ॲपमध्ये या. कलर नोट ॲपमध्ये आल्यानंतर प्लस चिन्हाला टच करा. या टेक्स्टला क्लिक करा. टेक्स्टला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण आपला मेसेज सेव्ह ठेवू शकतो. त्यासाठी या ठिकाणी लॉंग प्रेस करा. पेस्ट ऑप्शन येईल. पेस्टला क्लिक करा. हा तुमचा मेसेज सेव्ह झाला. बॅक बटन दाबून तुम्ही मागे येऊ शकता. हा मेसेज सेव्ह ठेवू शकता. यामध्ये तुम्हाला एडिटसुद्धा करता येतं. याला हेडिंग द्यायची असेल, हेडिंगसाठी तुम्ही या ठिकाणी एडिट करून हेडिंग देऊ शकता, किंवा हा जो मेसेज आहे तुमचा सेव्ह केलेला, याला वेगळा कलर पाहिजे, याला वेगळा कलरसुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता.